प्लॅटफॉर्म, किचनच्या खिडक्या, जाळ्या यांना क्लीन करणं आणि मेंटेन ठेवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर हेच शेअर करणार आहे। किचनच्या जाळ्या, खिडक्या तुम्ही फटाफट अगदी अर्ध्या तासामध्ये कसं क्लीन करू शकता। बझी बबल्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे क्लीनिंग व्लॉग, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की किचनचा प्लॅटफॉर्म, त्यावरच्या गोष्टी आपण कशा क्लीन ठेवल्या पाहिजे। 365 डेजच्या या सिरीजमध्ये आजचा माझा 14वा एपिसोड आहे। ऑलरेडी मी खूप सारे एपिसोड रिलीज केले, ते पण तुम्ही बघू शकता। तुम्हाला चॅनल आवडला, कंटेंट आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। माझा दुसरा पण चॅनल आहे बेला फॅशन वर्ल्ड, त्याला पण तुम्ही सबस्क्राइब करू शकता। चला तर किचनची सिंक, जाळी जे आहे ती क्लीन करायला इथे मी गरम पाणी आणि थोडंसं लिक्विड डिशवॉश घेतला आहे। लिक्विड डिशवॉश तुम्ही जास्त प्रमाणात यूज करा, कारण त्या जाळ्यांवर धूळ आणि तेलाचा जो चिवटपणा असतो तो कमी याच्यात निघत नाही, त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात घेऊन तो क्लीन करू शकता। इथे बघू शकता तुम्ही जाळी किती खराब झालेली आहे। धूळ आणि आपले जे ऑइल असतं, आपण बरेचदा फोडणी घालतो, या सगळ्या गोष्टींमुळे या ज्या खिडक्या आहेत त्या खराब होतात। तर याला बघा, ही जी आहे ही रस्ट प्रूफ खिडकी आहे। जी जाळी आहे ती गंजत नाही, म्हणून मी इथे सरस पाण्याचा यूज करते। जर तुमची जाळी पाण्याने खराब होणारी असेल तर तुम्ही फक्त ओला फडक्याचा यूज करा चांगला। इथे मी डायरेक्ट जे स्क्रबर असतं त्याच्याने घासून घेते, जेणेकरून जी धूळ तर आहेच ती तर निघूनच जाते आणि जो तेलकटपणा असतो, चिवटपणा असतो, त्यामध्ये धूळ अडकून बसते, ती तुम्ही आरामात क्लीन करू शकता। जास्त एक्सरसाइजची गरजच नाही, फक्त तुम्ही एकदा व्यवस्थित हे स्क्रब जे आहे ते घासून घ्या। सगळी जी घाण आहे ते अशी निघते, तुम्ही बघू शकतात किती मोठी घाण जी आहे ती निघाली। ही जी प्रोसेस आहे ही तुम्ही महिन्यातनं एकदा, 3 महिन्यातनं एकदा करू शकतात, कारण ह्या ज्या जाळी आहेत त्या बरेचदा खराब होतात आणि त्याकडे दुर्लक्ष केलं की मग ते आपलं काम जे आहे ते वाढत जाते। हे बघा, अशा प्रकारे मी क्लीन करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता की ती धूळ जी आहे ती स्क्रबरला लागलेली आहे, घासणीला लागली आहे, आणि बस पाणी टाकून फटाफट हे क्लीन करून घ्यायचं। अगदी अर्ध्या तासामध्ये तुमचं प्लॅटफॉर्म क्लीन होतो। खिडक्या, काचा सगळ्या धुवून एकदम व्यवस्थित चकाचक होऊन जातात। हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्णपणे हे जे आहे ते क्लीन करून घेतलेलं आहे। आणि सेम पद्धतीने तुम्ही तुमच्या ज्या किचनची खिडकी आहे किंवा काच आहे त्याला पण तुम्ही क्लीन करू शकता। एकदम मस्तपैकी क्लीन होऊन जाते, घडी घडी क्लीन करायची गरज पडत नाही आणि याचा वेळ पण कमी लागतो। त्याच प्रकारे आपण आता ही दुसरी जी आपल्या ज्या काचा आहेत त्या पण अशाच पद्धतीने क्लीन करून घ्यायचं। या काचांवर पण बरेचदा काय होतं, तुम्ही एक्झॉस्ट लावा, चिमणी लावा, तरी सुद्धा हे जे तेलकटपणा जो आहे तो त्या याच्यावर येतोच आणि त्याच्यावर धूळ बसून जो एक चिकटपणा आपल्या भिंतीला येतो, तुम्ही बघू शकता, तो फडक्याने निघणं थोडंसं मुश्किल असतं, त्यामुळे मी इथे डायरेक्ट घासणीने क्लीन करून टाकते। त्याचबरोबर इथे ज्या ठिकाणी आपला गॅस असतो तिथला जो पोर्शन आहे खिडकीचा तो जरा एक्स्ट्राचा घाण होतो, कारण तिथे जवळ तेलाचा फोडणीचा जो प्रकार असतो तो एकदम जवळ असतो, त्यामुळे अशा पद्धतीने मी हे क्लीन करून घेतलेलं आहे। क्लीनिंग ही रेग्युलर प्रोसेस आहे, आपण नेहमीच करतो, पण त्यालाही आपण ट्रिक लावून वापरलं किंवा आपलं रुटीन जे आहे, सायकल जे आहे ते व्यवस्थित ठेवलं तर घर एकदमच एकदाच क्लीन करून थकण्यापेक्षा तुम्ही हे प्रोसेस जे आहे ते रिपीट करू शकता। इथे पण मी मस्तपैकी पाण्याने धुवून घेते आणि त्याचबरोबर तुम्ही इथे वायपरचा यूज करा। अगदी म्हणजे 10 मिनिट्समध्ये तुमच्या सगळ्या खिडक्या क्लीन होतील, इतकं व्यवस्थित, कारण या वायपरने डाग राहत नाही आणि पाणी जे आहे ते पटकन वाळून जातं। सेम तुम्ही बाहेरच्या साईडला पण असंच हात घालून तुम्ही क्लीन करू शकता। इथे बघू शकता तुम्ही, पाण्याने पण ज्यावेळेस आपण क्लीन करतो त्यावेळेस पण तुम्ही वायपरचा यूज जरूर करा, त्याच्याने एकदम पटकन पाणी निघतं आणि खिडक्या एकदम क्लीन होऊन जातात। आपण बुकच्या समरीवर येऊ। आपण बघतोय डिक्लटर युअर माइंड या बुकच्या समरीबद्दल, आणि आपण याचे मेन जे रिझन्स आहेत, 4 रिझन्स ते डिस्कस करत होतो। मागच्या वेळेस आपण डेली स्ट्रेसला डिस्कस केलं, ह्यावेळेस आजचा दुसरा पॉइंट जो आहे तो म्हणजे खूप सारा स्टफ, खूप साऱ्या वस्तू असल्या की आपल्याला नेहमीच वाटतं हे पण इम्पॉर्टंट आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे, जपून ठेवा, कधीतरी वापरायला येईल, कधीतरी यूज होईल, आणि त्यामुळे आपली
प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती कमी होते. आता ती कशी, माझ्याकडे जर 4-5 इरेझर असतील तर मला ते जपून ठेवायचे, व्यवस्थित ठेवायचे आणि चांगल्या ठिकाणी ठेवायचे, जेणेकरून मला कधीही गरज पडली तर मला ते इरेझर्स जे आहेत ते सापडले पाहिजे. पण असं होतं का? नाही, कारण 3-4 असल्यामुळे आपण त्यांची जागा जी आहे ती आपण डिफाईन करत नाही आणि आपल्याला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस ती गोष्ट भेटत नाही. कारण खूप साऱ्या गोष्टी झाल्यामुळे त्याला क्लीन करणं, ठेवणं ही पण एक आपल्याला एक एक्स्ट्रा प्रोसेस आपल्या डोक्याला लागून जाते. म्हणून त्यामुळे पण आपल्याला स्ट्रेस जो आहे किंवा आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती कमी होते. आता किचन प्लॅटफॉर्म म्हटला म्हणजे नुसतीच खिडकी येत नाही, तर माझा इथे प्युरिट पण आहे पाण्याचं आणि ते त्याच्यावर पण सेमच पद्धतीने घाण जमत जाते. आणि आम्ही ज्यावेळेस शिफ्ट होऊन आलो त्याच्यानंतर क्लिनिंगला मला वेळ भेटला नाही, पण मी आज ठरवलेलंच म्हणून मी आज त्याला पण घासून टाकलं मस्तपैकी. त्याच्यावर पण भरपूर सारी धूळ जी आहे ती बघू शकता तुम्ही, किती सारी धूळ लटकलेली आहे त्या घासणीला. आणि यासाठी तुम्ही जर कवर यूज कराल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण या मापाचा कवर मिळणं मला अजून तरी मिळालेला नाही. मी जनरली प्लास्टिकची पिशवी वरून टाकून ठेवते, पण हा जो पोर्शन आहे हा डेली यूज होतो आणि तो बऱ्यापैकी खराब होतो. तर इथे ब्रशने मी मस्तपैकी घासून घेतलेला आहे आणि याला पण असं पाण्याने धुवून टाकलंय, जेणेकरून आपलं काम जे आहे ते एकदम कमी वेळात होतं. तुम्ही सिंकचे नळ, बेसिन्स तुम्ही अशाच पद्धतीने ज्यावेळेस सगळं किचन आवरलं की लगेचच त्याला हात मारून घ्यायचा, जेणेकरून ते एकदम स्वच्छ आणि एकदम नीटनेटकं दिसतं. काही वेळेस काय होतं की आपण एकदा क्लीन केलं तरी ती गोष्ट क्लीन होत नाही, मग त्याला 2 वेळेस हात मारायलाच लागतो. सेम गोष्ट माझी प्युरिटबद्दल झाली. दुसऱ्यांदा त्याला घासल्यानंतर जो जराशीची चकाकी किंवा क्लिनिंग जो असतो तो पार्ट जो इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात जरूर कमेंट करून कळवा. जर तुम्ही पण DIY ऑर्गनाइज आणि क्लिनिंग लवर असाल तर माझे ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ जे आहेत ते ऑलरेडी व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही बघू शकता. एकदम असं क्लीन हॅपी होम तुम्हाला नक्कीच मनाला सुखदायक दिसेल आणि आपल्यालाही छान वाटतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही कोणती प्रोसेस वापरता क्लिनिंगला ते पण तुम्ही कमेंट करून कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.